नमस्कार, मी स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते बेकरी मधल्या सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तशाच झाल्याच पाहिजेत। मी भरपूर काही या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा आपला जो व्हिडिओ आहे ते म्हणजे कुठली रेसिपी नाहीये, तर या व्हिडिओमध्ये आजच्या हे बेकिंगचे कप आहेत, टेबल स्पून, टीस्पून आहेत, हे कसे यूज करायचे, काय यूज करते तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे। तर सर्वात पहिले हे बघा, मार्केटमध्ये असा एक सेट मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कप असतात, मोठ्यापासून छोट्यापर्यंत असे कप असतात, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला टेबलस्पून, टीस्पून हे सर्व काही असं एक असा प्रॉपर सेट मिळतो। हा सेट तुम्हाला Amazon वरती अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता। 150 ते 200 रुपयामध्ये तुम्हाला हा सेट मिळणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगते की हे सगळे कप जे आहेत ते कशा प्रकारे यूज करायचे, आणि ह्याला प्रॉपर बघा असं हँडल करायला असं प्रॉपर असं एक हुक पण असतो, जे तुम्ही प्रॉपर इझिली व्यवस्थित एक ठिकाणी ठेवू शकता। आजचा आपला जो व्हिडिओ आहे ते म्हणजे कुठली रेसिपी नाहीये, तर या व्हिडिओमध्ये आजच्या हे बेकिंगचे कप आहेत, टेबल स्पून, टीस्पून आहेत, हे कसे यूज करायचे, काय यूज करते तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे। तर सर्वात पहिले हे बघा, मार्केटमध्ये असा एक सेट मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कप असतात, मोठ्यापासून छोट्यापर्यंत असे कप असतात, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला टेबलस्पून, टीस्पून हे सर्व काही असं एक असा प्रॉपर सेट मिळतो। हा सेट तुम्हाला Amazon वरती अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता। 150 ते 200 रुपयामध्ये तुम्हाला हा सेट मिळणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगते की हे सगळे कप जे आहेत ते कशा प्रकारे यूज करायचे, आणि ह्याला प्रॉपर बघा असं हँडल करायला असं प्रॉपर असं एक हुक पण असतो, जे तुम्ही प्रॉपर इझिली व्यवस्थित एक ठिकाणी ठेवू शकता। तर सर्वात पहिले आपला जो स्पून आहे तो म्हणजे 1 टेबलस्पून, ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तुम्ही मेजरिंग करू शकता, आणि ह्याच्यामध्ये जो हा मागचा राऊंड आहे हा हाफ टेबलस्पून होतो। जर तुम्ही हा फुल भरला तर हा 1 टेबलस्पून, आणि हे जर असं हाफ भरला, हे बघा आतमध्ये तुम्हाला इथे राऊंड दिलेला आहे, हा जर असा हाफ भरला तर इथे हाफ टेबलस्पून होणार। आता हा दुसरा आपला हा आहे 1 टीस्पून। 1 टीस्पून हे जर 2 टीस्पून तुम्ही जर घेतले तर हा 1 टेबलस्पून होतो। तर हा 1 टीस्पून हा पूर्ण भरला तर हा 1 टीस्पून, आणि हा जो राऊंड आहे हा जर हाफ भरला, हे बघा आतमध्ये जे आहे हा जो हाफ भरला तर ह्याचा हाफ टीस्पून होतो। तर हा असा 1 टीस्पून। त्याच्यानंतर हा हाफ टीस्पून, हाफ टीस्पून हे जर तुम्ही 2 घेतले तर ह्याचा होतो 1 टीस्पून। तर हा पूर्ण जर भरला, असा पूर्ण सरफेस करून भरायचा प्रॉपर, हे मी तुम्हाला दाखवते नंतर हे कसं आणि काय भरायचे ते। हा पूर्ण भरला तर हा हाफ टीस्पून, आणि ह्याच्यामध्ये जो आतला जो राऊंड आहे हा बघा आतमध्ये जर तुम्ही भरला तर हा होतो 1/4 टीस्पून। ठीक आहे, तर हा आपला हे बघा इकडे प्रॉपर असं लिहिलेलं असं तुम्हाला दिसतंय की नाही, हा हे बघा हे प्रॉपर असं लिहिलेलं असतं इथे हाफ टीस्पून, इकडे ह्याच्यावर पण असं लिहिलेलं आहे 1 टेबलस्पून, 1 टीस्पून, हे सगळं असं लिहिलेलं असतं याच्यावर, हे तुम्ही बघू शकता। आता हा चौथा आहे आपला 1/4 टीस्पून, हे बघा 1/4 टीस्पून, हे 1/4 टीस्पून जर आपण 2 घेतले तर याचा होतो हाफ टीस्पून। ठीक आहे, 1/4 टीस्पून, आणि त्याच्या हा पूर्ण भरायचा तेव्हा होतो हा 1/4 टीस्पून। आता ह्याच्यामध्ये जो राऊंड आहे त्याच्यामध्ये जर हे जर भरलं आतमधलं जर तुम्ही फिल केलं तर हा होतो तुमचा 1/8 टीस्पून। 1/8 टीस्पून जर तुम्ही 2 केले तर त्याचा होतो 1/4 टीस्पून। तर हा आहे 1/4 टीस्पून। त्याच्यानंतर आपला सर्वात पहिले कप येतो तो म्हणजे 1 कप, तो असतो 240 ml चा। तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे लिक्विड काही पण दूध किंवा तेल हे ह्याच्यामध्ये 240 ml ने तुम्ही मापू शकता। हा आहे 1 कप। ठीक आहे, तर हे बघा हा जर तुम्ही पूर्ण भरला तर हा 1 कप होईल, आणि ह्याचा जर आतमधला जो राऊंड आहे मिडल मधला तो जर तुम्ही भरला तर तो हाफ कप होईल, आणि त्याच्या खालचा लास्टला जो राऊंड आहे तो जर तुम्ही भरला तर 1/4 कप होईल। इकडे लिहिलेलं आहे प्रॉपर, हे बघा। आता हे सगळे झाले कपचे मेजरमेंट, 1 कप, हाफ कप आणि 1/4 कप। ह्याच्या अपोजिट साइडला तुम्हाला इकडे टेबलस्पूनने सगळे इथे माप आहेत। जर तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही ह्या टेबलस्पूनने हे 1 कपचं मेजरमेंट, हाफ कपचं मेजरमेंट, 1/4 कपचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही 16 टेबलस्पून जर घेतलं तर हा 1 कप होतो, त्याच्यानंतर 8 टेबलस्पून घेतलं तर हाफ कप होतो, आणि 4 टेबलस्पून घेतलं तर मग 1/4 कप होतो। तर तुम्ही असं हे पूर्ण सरफेसने प्रॉपर मेजर करू शकता। हा आपला 1 कप आहे, तो म्हणजे 240 ml चा। 240 ml
हे आपण याच्यामध्ये दूध किंवा तेल आपण मेजर करू शकतो. तर हा जो आपला दुसरा कप आहे तो म्हणजे 2/3 कप. ह्याच्यामध्ये तुम्ही 120 ml वेट इन्ग्रेडियंट कुठलेही तुम्ही मोजू शकता. आता ह्याचं पूर्ण 2/3 तुम्हाला कसा मोजायचा, तो म्हणजे पूर्ण सरफेस भरायचा आहे. आणि याचा हाफ जो होतो तो म्हणजे इकडे लिहिलेला आहे 1/3 कप. आणि टेबलस्पून नुसार तुम्ही इथे 10 टेबलस्पून, 2/3 टेबलस्पून, 5 टेबलस्पून, 1/3 टेबलस्पून हे असं, पण हे खूप कन्फ्युजन होतं. ह्याच्याकरता माझ्याकडे एक सोपा उपाय आहे, ते मी तुम्हाला सांगते. टेबलस्पूनने 2/3 कप कसा काउंट करायचा. त्यानंतर आपला तिसरा कप आहे तो म्हणजे हाफ कप 60 ml चा. ह्याच्यामध्ये पण तुम्ही दूध किंवा पाणी म्हणजे लिक्विड इन्ग्रेडियंट तुम्ही कुठलेही 60 ml ने मोजू शकता. आता ह्याचे टेबलस्पून नुसार आहे इथे माप दिलेलं आहे, ते म्हणजे 8 टेबलस्पून तुमचा होतो हाफ कप आणि 4 टेबलस्पून तुमचा होतो 1/4 कप. तुम्ही जर इथपर्यंत मेजर केलं, वरपर्यंत जर तुम्ही भरलं तर तुमचा हाफ कप होतो, आणि जर या खालच्या राऊंडला भरलं तर तुमचा हा होतो 1/4 कप. आणि ह्याच्या अपोजिटला इथे बघा हाफ कप, 1/4 कप हे पण मेजरमेंट दिलेले आहेत. हे बघा, सर्वात पहिले इथे मी घेतला आहे 1 कप. ते म्हणजे आता आपल्याला, तुम्हाला मी एका कपचं मेजरमेंट दाखवते. आपल्याला ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट कसे भरायचे. हा आहे मैदा. हा जस्ट आपल्याला असा इझिली टाकायचा याच्यामध्ये, अगदी दाबून वगैरे काहीच भरायचं नाहीये, असा इझिली हा पडला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे हा वरपर्यंत भरून घ्यायचा आहे. पण आता याला काय करायचं, सर्व असे इक्वल करायचे. त्याच्यानंतर हा जो एक्सेस आहे हा असा काढून घ्यायचा आहे. अजिबात मी दाबलेला नाहीये मैदा किंवा दाबायचं नाहीये. बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे करायचंय. आणि हा तुमचा होतो 1 कप. किंवा कुठलंही तुम्ही हे कुठल्याही कपनुसार किंवा 1/4 हाफ कप कुठलंही तुम्ही मेजर करायचं, तुम्हाला असंच मेजर करायचं, ह्या प्रकारेच करायचं आहे. त्याच्यानंतर आता मी इथे घेते हा हाफ कप. आता ह्याच्यामध्ये मी भरते साखर. हे बघा, अशा प्रकारे. ही पण तुम्हाला अजिबात अशी दाबून घ्यायची नाहीये. हे बघा, आता ह्याला पण तुम्हाला असं इक्वल करायचंय प्रॉपर. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला कप मेजर करायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये 3-4 ग्रॅम पुढे मागे चालतं, पण अगदी 10 ग्रॅम वगैरे एवढं नको. 3-4 ग्रॅम पुढे मागे वगैरे चालेल. हे बघा, आता हा कप तुम्हाला कसा काउंट करायचा. जर तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही हे 13 टेबलस्पून घ्यायचे. हे बघा, कशा प्रकारे हा असा टेबलस्पून भरायचा, त्याला परत इक्वल करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा. दुसरा भरायचा, असे तुम्हाला 13 करायचे. हा तिसरा. मी बघा मी कशा प्रकारे टाकतेय. हा चौथा. आणि हा शेवटचा 13वा. हे बघा, अशा प्रकारे हे प्रॉपर आपला कप 13 टेबलस्पूनने प्रॉपर हा आपला 2/3 कप होतो. आता मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यावर जे मेजरमेंट लिहिलेले आहेत, हा आहे 1/4 कपचा, हा आहे 1/4 कप. तर ह्याच्यावर जे मेजरमेंट लिहिलेले आहेत 4 टेबलस्पून म्हणजे 1/4 कप म्हणजे पूर्ण, 2 टेबलस्पून म्हणजे 1/8 कप म्हणजे जो आतमधला राऊंड आहे. तर हे बरोबर आहे का, म्हणजे 2 टेबलस्पून म्हणजे 1/8 कप होतो का आणि 4 टेबलस्पून म्हणजे 1/4 कप होतो का. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना 2 टेबलस्पून टाकून घेऊया. तर आपण बघूया याच्यामध्ये की 1/8 कप ह्याचं मेजर होतंय का. हे बघा, हे प्रॉपर 1/8 कप झालेलं आहे. आता आपण हे 1/4 कप मोजून घेऊया.
हे बघा, हे प्रॉपर 1/4 कप झालेलं आहे. सो तुम्ही ह्या टेबल स्पून नुसार सुद्धा इथे मोजू शकता. म्हणजे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही 4 टेबलस्पून 2 टेबलस्पून तुम्ही असं पण इथे मोजू शकता. हा आहे आपला 1/4 कप. त्याच्यानंतर आता आपले आले टेबलस्पून, टीस्पून, हाफ टीस्पून, 1/4 टीस्पून. आता हे कसे काउंट करायचे? टेबलस्पून म्हणजे टीबीएसपी म्हणजे टेबलस्पून, टीएसपी म्हणजे टीस्पून. लक्षात ठेवायचं, टीएसपी म्हणजे टीस्पून आणि टीबीएसपी म्हणजे टेबलस्पून. तर हे कसं काउंट करायचंय? हे आपण जास्त करून बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ह्याच्याकरता यूज करतो. तर हे बघा, हे अशा प्रकारे घ्यायचंय आणि ह्याला पण सेम दाबायचं अजिबात नाहीये, एकदम हलक्या हाताने हा असा तुम्हाला मेजर करून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे. आता माझी ही बॉटल छोटी होती म्हणून मला बरोबर नाही जमलं, पण तुम्ही अशा प्रकारे हा प्रॉपर असं दाबायचं नाहीये, हा अशा प्रकारे मेजर करायचंय तुम्ही. हे बघा, आता हा आपला झाला टेबल स्पून. दुसरा जो स्पून आहे तो म्हणजे 1 टीस्पून. तो पण आपल्याला असाच मोजून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने. हे बघा, असा प्रॉपर तुमचा सरफेस क्लिअर आला पाहिजे, अगदी दाबायचं नाहीये. आणि अशाच प्रकारे तुम्हाला स्पून मोजायचं आहे. तर आपले हे 4 टेबलस्पून आहेत. टेबलस्पून, टीस्पून, हाफ टीस्पून, 1/4 टीस्पून. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की म्हणजे 1 टीस्पून जर तुम्ही 2 टीस्पून घेतले तर 1 टेबलस्पून होतं. हाफ टीस्पून जर 2 घेतले तर तुमचे 1 टीस्पून होतात आणि 1/4 टीस्पून जर 2 घेतले तर तुमचे हाफ टीस्पून होतं. तर शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही प्रॉपर टीस्पूनच, टेबलस्पूनच असे यूज करा. म्हणजे हा 1 टीस्पून नंतर 1 टेबलस्पून हे असं नका यूज करू, कारण का बेकरीमध्ये जे मेजरमेंट जे आहे ते खूप गरजेचे असतात. जरा तुमचं इकडचं तिकडेच झालं तर तुमचा केक, ब्रेड जे पण तुम्ही बेक करता ते तुमचं बेक नाही होणार किंवा प्रॉब्लेम येणार तुम्हाला बेकिंगला. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही असे टेबलस्पून, टीस्पून विकत घ्या. Amazon नाहीतर मग कुठल्याही जवळपासच्या बेकरी शॉपमध्ये तुम्हाला हे कुठेही इझिली अवेलेबल होऊ शकतात. हार्डली 150-200 रुपयापर्यंत तुम्हाला हे मिळून जातील. तर असा आपला 8 कपचा मेजरमेंट सेट असतो. तो तुम्हाला प्रत्येक कुठलंही मेजर करताना तुम्हाला हा असाच मेजर करायचा आहे, दाबायचा नाहीये. मी परत सांगते, दाबायचं नाहीये. अलगद तुम्हाला असं सरफेस क्लिअर करायचं आहे. तर हे तुम्ही असं बेकिंगचं प्रॉपर प्रमाण, माप घेऊ शकता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तिथलं बेल आयकॉन जे आहे ते पण क्लिक करायला अजिबात विसरायचं नाहीये, कारण नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत बेकरीचे, केकचे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे बेल आयकॉन पण क्लिक करा. थँक्यू.